डोंबिवलीत पक्ष फोडाफोडीवरून शिवसेना भाजप आमने सामने. काही दिवसांपूर्वी राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्ष फोडाफोडीचे राजकारण थांबवण्याचा निर्णय घेतला असतानाही आज डोंबिवलीत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने पुन्हा एकदा वाद उफाळला आहे. आज डोंबिवली शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचे 4 वेळा असलेले आमदार आणि भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांनी आज आमच्या पदाधिकाऱ्याचा आज प्रवेश घेण्यात आलेला आहे. मधल्या 1 महिन्यापूर्वी सन्माननीय शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आदरणीय माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यात चर्चा झाल्यानंतर की भारतीय जनता पार्टीचा कुठलाही पदाधिकारी शिवसेनेत घ्यायचा नाही आणि शिवसेनेचाही पदाधिकारी भारतीय जनता पार्टीमध्ये घ्यायचा नाही असं ठरलेलं असताना सुद्धा आज आमच्या एका पदाधिकाऱ्याचा आज प्रवेश घेण्यात आलेला आहे. मी त्याचा निषेध करतो. आज आमच्याही शिवसेना पक्षाकडे भरपूर अशी लाईन आहे. मी ती डिक्लेअर पण करू शकतो कोण कोण येणार आहेत आपल्याकडे. पण आम्ही एकदा दिलेला शब्द हा कधी न मोडणारा शिवसैनिक आहे. कारण ही वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांची सेना आहे. एकदा शब्द दिला म्हणजे शब्द दिला आणि इथे अनेक उमेदवार प्रचंड प्रमाणात इच्छुक आहेत शिवसेनेमध्ये. आज भारतीय जनता पार्टीकडे उमेदवार नसल्यामुळे 4 वेळा आमदार असून सुद्धा कुठल्याही संघटनेचं बांधणी न केल्यामुळे आज शिवसेना पक्षाचे उमेदवार फोडण्याचं काम रवींद्र चव्हाण साहेब करत आहे.